रायगडमधून मोठी बातमी समोर येते। रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटचा अपघात झालाय। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। सावित्री नदीत बचाव कार्य करत असताना अपघात झाला। वेळीच बोटीतून उड्या मारल्यानं मोठा अनर्थ टळल्याची माहिती सध्या समोर येते। तर बचाव पथकाच्या बोटचा हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते। सावित्री नदीत बचाव कार्य सुरू असताना हा अपघात झाला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून। अजयश, रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटचा अपघात झाला, काय अधिक तपशील? अंकिता, काल संध्याकाळी जे आहे ते 3 जण सावित्री नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते। त्याच्यातला एक जण जो आहे तो बेपत्ता झाला होता आणि त्याचा शोध जो आहे तो बचाव पथकाकडून केला जात आहे। अद्यापही तो सापडलेला नाही। मात्र हे बचाव पथकाची जी बोट आहे ते आपण बघितली तर त्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो अधिक वेगाने असल्याने या बोट जी आहे ती उलटता राहिली आणि याच्यातले जे सदस्य होते बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीला शोध घेत होते ते मात्र त्या बोटीतून उड्या मारून नदीच्या किनारी आले। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। मात्र हे सर्व बचाव पथकाचे जे सदस्य आहेत ते आपला जीवाची बाजी लावून अशा आपत्ती व्यवस्थापक परिस्थितीत बचाव करत असतात। मात्र अशा पद्धतीची काळजी घेणं आता गरजेचं आहे। अंकिता, निश्चित अजयश, त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।